नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल पालवे माझ्या YouTube चॅनल न्यू विजन फिजिक्स अकॅडमीवर आपलं स्वागत करतो. दुसरा पार्ट सेकंडचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलोय. पार्ट फर्स्ट आपण युनिट अँड मेजरमेंट जेई नीट आणि एमएसटी सीईटीच्या अकॉर्डिंग एक नवीन सिरीज सुरू केली. पहिल्या पार्ट मध्ये पहिले 12 क्वेश्चन्स आपण घेतले, जे क्वेश्चन्स या युनिट अँड मेजरमेंटवर आतापर्यंत सीईटी जेई नीट या एक्झाम मध्ये याच्या बेसिक क्वेश्चन याच्यावर बेस्ड असलेले क्वेश्चन विचारले गेले. असेच काही टॉपिक सिलेक्ट करून मी 25 क्वेश्चन्स या चॅप्टरवर काढलेले आहेत. त्यापैकी फर्स्ट 12 आपण फर्स्ट पार्ट मध्ये बघितले, उरलेले पार्ट सेकंड मध्ये आपण 13 क्वेश्चन्स बघणार आहोत. त्या अगोदर पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. ज्यांनी कोणी पहिला व्हिडिओ बघितला नाही त्यांनी माझ्या पहिल्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, त्यावर डिस्क्रिप्शनच्या लिंक मधून पहिला व्हिडिओ तुम्ही बघू शकता. सेकंड व्हिडिओ मध्ये 13 क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहे, जे या चॅप्टर मधले जेई नीट आणि एमएसटी सीईटी तिघांसाठी महत्त्वाचे असणार. चला तर मग स्टार्ट करूया. युनिट अँड मेजरमेंट पार्ट सेकंड क्वेश्चन 12 आपण फर्स्ट व्हिडिओ मध्ये पाहिलेले आहेत, म्हणून या सेकंड पार्ट स्टार्ट करतो. सुरुवात करतो क्वेश्चन नंबर 13 पासून. पण त्या अगोदर सर्वांना आठवण करून देतो, अजूनही जर कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन त्यातनं येत जाईल. आणि लाईक करा. काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. चला सुरू करतो क्वेश्चन नंबर 13 पासून पार्ट सेकंड युनिट अँड मेजरमेंट. क्वेश्चन नंबर 13 आहे, इलेक्ट्रॉन व्होल्ट इज द युनिट ऑफ एनर्जी. 1 electron volt is equal to 1.6 into 10 raised to minus 19 joule. In hydrogen atom, the binding energy of electron in first orbit is 13.6 electron volt. The same in joule is. एक युनिट तुम्हाला दिलं, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये एनर्जी मेजर केली आहे आणि इलेक्ट्रॉन व्होल्ट मधल्या एनर्जीचं कन्व्हर्शन आपल्याला एसआय युनिट जूल मध्ये करायचं. अशाही प्रकारचे एक्झाम्पल हे विचारले गेलेले आहेत. बघूया यांचे ऑप्शन्स काय काय दिले. ए ऑप्शन आपल्याकडे दिलाय 10 into 10 raised to minus 19 जूल. बी ऑप्शन दिलाय 21.76 into 10 raised to minus 19 जूल. सी ऑप्शन आहे 13.6 into 10 raised to minus 19 जूल. आणि डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस. चला तर सॉल्व करूया. क्वेश्चन आहे, इलेक्ट्रॉन व्होल्ट इज द युनिट ऑफ एनर्जी आणि गिवन आहे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 into 10 raised to minus 19 जूल. सो गिवन लिहून घेतलंय 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 into 10 raised to minus 19 जूल. तर 10 raised to 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट जर 10 raised to minus 19 जूल आहे, तर हायड्रोजन ॲटमचे हायड्रोजन ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनची बाइंडिंग एनर्जी 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. सो 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट जूल मध्ये किती असेल? सो फॉर दिस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 13.6 into 1.6 into 10 raised to minus 19 joule. 10 raised to minus 19, सॉरी इथं मिस्टेक झाली आहे, एक 1 एक्स्ट्रा झालेला आहे, तो 1 कन्सिडर न करता 1.6 into 10 raised to minus 19 जूल जर आपण घेतला, if we multiply this then the answer is 21.76 into 10 raised to minus 19 joule. So 21.76 means the correct answer is B. मित्रांनो फक्त एक लक्षात घ्या, या ठिकाणी हे जे 110 झालंय ते 110 नसून ते फक्त 10 आहे, एवढं लक्षात घ्या. 10 raised to minus 19 जूल इथं आपण घेतलं, हे 110 रॉंग इथं प्रिंट झालेलं आहे. सो या क्वेश्चनचा आन्सर तर आलं बी. एक एसआय युनिट मध्ये कन्व्हर्शन आहे, इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्व्हर्शन आपण जूल या युनिट मध्ये केलेलं आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 आपण बघणार आहे. The pressure on a square plate is measured by measuring the force on the plate and the length of the side of the plate by using the formula P is equal to F upon L square.
If the maximum error in the measurement of force and length are 4% and 2% respectively, then the maximum error in the measurement of pressure is. फोर्स आणि लेंथ यांच्या मेजरमेंट मधलं पर्सेंटेज एरर दिले आणि आपल्याला प्रेशरच्या मेजरमेंट मध्ये किती मॅक्सिमम एरर असू शकेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि प्रेशरचा फॉर्म्युला आहे एफ अपॉन एल स्क्वेअर. बघा इथे एल स्क्वेअर आहे, स्क्वेअर प्लेट दिली आणि स्क्वेअरचा एरिया साइड स्क्वेअर असतो म्हणून लेंथचा स्क्वेअर इथे केलेला आहे. ऑप्शन बघूया. फर्स्ट ऑप्शन आहे 1%, सेकंड ऑप्शन दिलाय 2%, थर्ड ऑप्शन 8% आणि फोर्थ ऑप्शन 10%. बघूया काय आन्सर असेल. The pressure on a square plate is measured by measuring the force on the plate and the length of the side of the plate by using the formula P is equal to F upon L square. So first, maximum percentage error in pressure is equal to. आता pressure मध्ये किती percentage error असेल तर हे दोन वर डिपेंड आहे. Percentage error in pressure in force and percentage error in L square. आणि ग्रुपिंग ऑफ एरर मध्ये आपण बघितलंय की जरी ऍडिशन असेल तर ग्रुपिंग ऑफ एरर मध्ये ऍड जरी डिव्हिजन फोर्स आणि एल स्क्वेअर यांच्यामध्ये इथं डिव्हिजन आहे पण ग्रुपिंग ऑफ एरर करताना आपण ऍडिशन करतो. सो पी इज इक्वल टू 4% प्लस 2 into 2%. आता 4% काय, दिस 4% is the error in the measurement of force and here 2% is the error in the measurement of length. But L square is there, so multiply it by 2. So we get 2 into 2% and finally the answer is 8%. So the option correct answer is C. बघा F upon L square, F आणि L square अशा दोन क्वांटिटी आहे. पर्सेंटेज एरर इन प्रेशर P is depend upon the percentage error in force plus percentage error in L square. सो फोर्स मधला पर्सेंटेज एरर आहे 4 आणि एल स्क्वेअर स्क्वेअर आहे म्हणून 2 ने मल्टिप्लाय केला आणि पर्सेंटेज एरर इन लेंथ इज 2%. सो आन्सर इज 8%. द करेक्ट आन्सर इज सी. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. If there is a positive error of 50% in the measurement of speed of a body, then the error in the measurement of kinetic energy is. Option A 25%, 50%, 100% and 125%. Let's see what is the answer. बघा इथं दिलेलं आहे 50% in the measurement of speed. कायनेटिक एनर्जी मधला पर्सेंटेज एरर काढायचा आहे and we know the formula for kinetic energy is 1/2 mv square. But here there is no any change in mass, only velocity, speed is changed. So the kinetic energy is 1/2 mv square, but m is not changed and 1/2 is constant. So the error in energy is totally depend upon v, that is velocity, and that error in velocity is 50%. So we have to find out the error in the measurement of kinetic energy. So formula for measurement of kinetic energy is delta E upon E into 100. But what is delta E? Delta E is the change in kinetic energy, that is final kinetic energy minus initial kinetic energy. And if we see here mass is constant, then only velocity is changed. So final kinetic energy is v dash. So final velocity is v dash, initial velocity is v. So the difference between two, that is v dash square minus v square, because 1/2 m is constant. So delta E, the value of delta E is v dash square minus v square. Now upon initial energy, initial kinetic energy is E. So here again 1/2 m, in between these two 1/2 m is common, 1/2 get cancelled, so remaining is v square. So v dash square minus v square upon v square into 100. If we put the values, what we have to calculate is here v dash square is 1.5. Positive error is there 50%. If initial is 100 or initial is 1, then final velocity is 1.5. So 50% positive error is there in initial. If initial is 1, then 1 plus 0.5, that is 1.5. So velocity becomes 1.5 square minus initial 1 into 100. So the answer is 125%. Here denominator is also v square, but v is 1, so denominator is 1 square, so it is neglected here, and the final answer is 125%.
and the correct answer is D. Only the important topic is here, this one, v dash square minus v square. Why v dash square minus v square upon v square? Here delta E means final kinetic energy minus initial kinetic energy upon initial kinetic energy, as m and 1 by 2 is common. So from these both terms 1 by 2 m is common and denominator also contain 1 by 2 m. This is cancelled, so we get this formula, and this is the solution for this question. So the correct answer is D. Now the next question, question number 16 is there. The length, breadth and thickness of a block is measured to be 50 centimeter, 2 centimeter and 1 centimeter. The percentage error in the measurement of volume is length, breadth and thickness. These three are given and we have to measure the percentage error in the volume. And the options are 0.8%, 8%, 10% and D 12.5%. Now let's see what is the answer here. Question is given, length, breadth, thickness is given. Length is 50 centimeter, breadth is 2 centimeter and thickness is 1 centimeter. So the percentage error in the measurement of volume is. Now percentage error in length, first length is given. So what is the percentage error in length? That is 1 by 50. 1 by 50 into 100, 50 centimeter. So the measurement, the instrument which is used to measure this length, that has least count, that has main scale, smallest reading is 1 centimeter. So 1 upon 50 into 100, or we can say that this is length and error, the length is measured is 50. So 1 by 50 into 100 is equal to 2. Now percentage error in breadth, breadth is measured 2 centimeter here. So 0.1 upon 2 into 100 is equal to 5. This is the percentage error in measurement of breadth. Here what is this numerator and what is this? This is the formula. If L is length is measured, percentage error, the formula for percentage error is delta L upon L into 100. So 1 is delta L upon 50 into 100 and this delta L is equal to least count. So value is there. So 0.1 upon 2 into 100, answer is 5. Third one, percentage error in thickness, and that thickness is 1 centimeter, but thickness is very small, so it is the least count of the instrument is in 0.1. So 0.1 upon 1 into 100, that is equal to 1. And the total addition, because the formula for volume is LB, length into breadth into thickness, so multiplication of 3, but in error addition of 3 is there. So the percentage error in volume is equal to 2 plus 5 plus 1 and the answer is 8%, that is D. So next question, question number 17. A body travels uniformly a distance of 13.8 plus minus 0.2 meter in a time 4.0 plus minus 0.3 second. The velocity of the body within error limit is, and options are 3.45 plus minus 0.2 meter per second square second, B 3.45 plus minus 0.3 meter per second, C 3.45 plus minus 0.4 meter per second and D 3.45 plus minus 0.5 meter per second. Let's see here. Two quantities are given. A body travels with a distance of 13.8 plus minus 0.2 meter. Means first distance is given, so S is equal to 13.8 plus minus 0.2. Here it means that in the measurement of 13.8 there is an error of 0.2. It is either positive either negative, and the time taken for this is 4 plus minus 0.3 second, and we have to find out the error in the velocity. So expressing it in percentage error, we have S is equal to, now what is the percentage error in the measurement of distance? S is equal to 13.8 plus minus 0.2 upon 13.8 into 100%. Similar example is taken in part first video. So जर यामध्ये काही कन्फ्युजन असेल की हे आपण का घेतलंय, तर हेच एक्झाम्पल आपण या प्रकारचं एक्झाम्पल पार्ट फर्स्ट मध्ये घेतलंय, त्याच्यामध्ये त्याबद्दल एक्सप्लेनेशन आहे.
थोडक्यात इथं 13.8 ही डिस्टन्सची व्हॅल्यू, 0.2 त्याच्यातलं ॲब्सोल्यूट एरर अपॉन मेन व्हॅल्यू इंटू 100 दॅट इज पर्सेंटेज एरर अँड द फायनल आन्सर इज 13.8 plus minus 1.4. Similarly, t is there. T is equal to 4 plus minus 0.3 upon 4 into 100 and answer is 4 plus minus 7.5%. Now V, the value of V is S upon T, that is 13.8 upon 4 plus minus 1.4 upon plus minus 7.5. The answer is 3.45 plus minus 0.3 meter per second. So 3.45, how it is obtained? It is the simple division of 13.8 upon 4. No doubt, this is V, this is S and this is T. But for the calculation of delta V, that is the percentage error, we cannot divide this percentage error of this distance by time, because error can be added. So here we have to use the formula delta V upon V into 100, and for this here V is equal to 13.8 upon 4 is equal to 3.45, which is the answer here. But delta V upon V, how it is derived? So this is the explanation, this is the percentage error in this distance, this is the percentage error in time, that is collectively this is the delta V and divided by V, so answer is 0.3. So this one is the answer, 3.45 plus minus 0.3. the main part, या मतलब मेन पार्ट हा आहे की या पर्सेंटेज एररचा उपयोग डेल्टा व्ही अपॉन व्ही मध्ये काढण्यासाठी आपण केलाय. बऱ्याच एक्झाम्पल मध्ये फक्त डेल्टा व्ही विचारलं जातं, इथं पर्सेंटेज एरर विचारलाय म्हणून आपण डेल्टा व्ही अपॉन व्ही ची व्हॅल्यू काढली. काही एक्झाम्पल मध्ये डेल्टा व्ही विचारला जाईल, त्यावेळेस तुम्हाला या व्ही ने या येणाऱ्या आन्सरला मल्टिप्लाय पण करावं लागणार आहे. सो काय विचारलं जातंय त्याप्रमाणे आन्सर आलं पाहिजे. अँड हेन्स हियर द करेक्ट आन्सर इज बी. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. The period of oscillation of simple pendulum in the experiment is recorded as 2.63 second, 2.56 second, 2.42 second, 2.71 second and 2.80 second respectively. The average absolute error is, average absolute error answer option says 0.1 second, 0.11 second, 0.01 second and 1.0 second. Let's see the answer. पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम, सिंपल पेंडुलमच्या ऑसिलेशनचे पिरियड काही व्हॅल्यू इथं ऑब्झर्वेशन घेतले, 1 2 3 4 5 ऑब्झर्वेशन्स आहे आणि त्याच्यावरनं ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर आपल्याला काढायचं. नाउ ॲब्सोल्यूट एरर काढण्यासाठी पहिल्यांदा मीन व्हॅल्यू काढणे गरजेचे किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू काढायची गरजेची आहे, म्हणून पहिल्यांदा ॲव्हरेज व्हॅल्यू आपण घेतोय. ॲडिशन ऑफ ऑल दिस ऑब्झर्वेशन डिवाइडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, म्हणून पहिलं 2.63 प्लस 2.56 plus 2.42 plus 2.71 plus 2.80 divided by 5 and the answer is 2.62 second. Now average value आपण जेव्हा फाइंड आउट केली आहे त्यावरून आपल्याला ॲब्सोल्यूट एरर कडे काढायचं आहे आणि मीन ॲब्सोल्यूट एरर जर काढायची तर पहिल्यांदा इंडिव्हिज्युअल ॲब्सोल्यूट एरर काढावी लागते. So the absolute error in the measurement of first reading, that is delta T1 is equal to 2.63 minus 2.62, means individual reading minus mean value is the absolute error in the first measurement. So similarly the absolute error in the second measurement is 2.62 into 2.56. Here this delta is this delta 2 is in the mod, so that is the answer. If the subtraction is negative we can take it positive because this is the mod. Absolute error is positive only, so we can rearrange this. Actually जे लिहायचं होतं ते 2.56 minus 2.62 असंही लिहिता येईल, पण मॉड मध्ये असल्यामुळे येणारा आन्सर पॉझिटिव्हच येणार आहे, म्हणून आपण याही पद्धतीने लिहू शकतो. सिमिलरली बाकीच्याही ॲब्सोल्यूट एरर आपण काढू शकतोय. डेल्टा T3, डेल्टा T4, डेल्टा T5 या सगळ्यांच्या व्हॅल्यू आपण ॲब्सोल्यूट एररच्या काढल्या आहे आणि आपण ॲब्सोल्यूट एरर मीन ॲब्सोल्यूट एरर काढू शकतो. या सगळ्या एररचा मीन म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर आहे आणि मीनचा फॉर्म्युला परत तोच, addition of all these observation divided by number of observation. So mean absolute error is equal to 0.01, 0.06, 0.02, 0.09, 0.18. delta T1, delta T2, delta T3, delta T4, delta T5 सगळ्यांची addition divided by 5.
सगळ्या व्हॅल्यू रिप्लेस करतो, सगळ्यांची ऍडिशन केली तर ते येते 0.54/5 इज इक्वल टू 0.108 आणि म्हणून आन्सर अप्रॉक्सिमेट दिलाय 0.11 सेकंड. सो 0.108 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0.11 सेकंड अँड द करेक्ट आन्सर इज बी. सो ऍव्हरेज व्हॅल्यू पहिल्यांदा फाइंड आउट केली, त्याच्यावरून इंडिव्हिज्युअल ऍब्सोल्यूट एरर काढली आणि त्याच्यावरून मीन ऍब्सोल्यूट एरर घेतली आहे. इंडिव्हिज्युअल ऍब्सोल्यूट एररचा ऍक्च्युअल फॉर्म्युला आहे ऍक्च्युअल रीडिंग मायनस ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. सो ही सबस्ट्रॅक्शन जी आहे ही उलट जरी लिहिली तरी येणारा आन्सर आपण ऑलवेज पॉझिटिव्ह घेणार, कारण ऍब्सोल्यूट एरर मॉड मध्ये लिहिले, सो इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. नाउ मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19. A vernier caliper has 1 mm mark on the main scale. It has 20 equal divisions on the vernier scale, which match with 16 main scale division. For this vernier caliper, the least count is. Now here options are 0.02 mm, 0.05 mm, 0.1 mm आणि D 0.2 mm. बघूया कसं सोडवता येईल. क्वेश्चन आपल्याकडे दिलाय, वर्नियर कॅलिपर हॅज 1 mm मार्क ऑन द मेन स्केल. मेन स्केलवर 1 mm चा मार्क आहे. 20 इक्वल डिव्हिजन्स वर्नियर स्केलच्या 20 इक्वल डिव्हिजन या मेन स्केलच्या 16 मेन स्केल डिव्हिजन सोबत मॅच होत आहे. इथं एक थोडक्यात डायग्राम दिली आहे. इथं फक्त 16 डिव्हिजन दिलंय आणि इथं 20 आहे. याचा अर्थ काय झाला की इथल्या वर्नियरच्या 10 डिव्हिजन जर याला मी 2 ने डिवाइड केलं तर याला 2 ने डिवाइड करावं लागेल आणि तेच इथं डायग्राम मध्ये दिलंय. म्हणजे 10 डिव्हिजन वर्नियर स्केलवरच्या मेन स्केलच्या 0.8 mm ला कोइन्साइड होत आहे. सो जे गिवन दिले तेच लिहून घेऊ. 20 VSD means वर्नियर स्केल डिव्हिजन इज इक्वल टू 16 MSD मेन स्केल डिव्हिजन. दॅट इज 1 VSD 1 जर मी घेतलं 1 VSD इज इक्वल टू 0.8 MSD. Okay, now list count is, what is the formula for list count? List count is equal to MSD minus VSD, means main scale division minus vernier scale division आपण जर केलं तर आपल्याला list count मिळतो आणि according to that 1 mm is minus 0.8 mm and the answer is 0.2 mm, so the correct answer is D. बघा फॉर्म्युला लिस्ट काउंटचा मेन स्केल डिव्हिजन मायनस वर्नियर स्केल डिव्हिजन आहे आणि गिवन मध्ये जे दिलेली कंडिशन होती त्याच्यावरून आपण मेन स्केल आणि वर्नियर स्केल दोघांच्या व्हॅल्यू इथं फाइंड आउट केल्या. क्वेश्चन नंबर 20. In a vernier caliper, one main scale division is x centimeter and n division of vernier scale coincide with n-1 division of the main scale. The least count in centimeter of the caliper is. एक्झॅक्टली 19 नंबरच्या एक्झाम्पल सारखंच एक्झाम्पल आहे. यामध्ये दिलेलं आहे सेम कंडिशन आहे. ऑप्शन बघूया. ए दिलंय n-1/nx, बी दिलंय nx/n-1, सी दिलंय x/n आणि डी दिलंय x/n-1. बघ चला आन्सर बघूया. फर्स्ट दिलंय 1 मेन स्केल डिव्हिजन इज x सेंटीमीटर. ओके, ही 1 main scale division is x centimeter, so 1 main scale division is equal to x centimeter, and division of the vernier scale it is equal to n-1, so 1 vernier scale division is equal to n-1 into x/n. Here n division is equal to n-1 division on main scale, so 1 division is equal to x, so cross multiply केलं तर 1 vernier scale division is equal to n-1 x/n. And we have to find out the least count. Least count is 1 MSD minus 1 VSD. So the answer formula 1 MSD is x centimeter minus 1 n-1 x upon n. If we multiply this x here and solve, we get x upon n centimeter, and the correct answer is C. Exactly last example सारखं सेम एक्झाम्पल आहे, फक्त व्हॅल्यू या व्हेरिएबल मध्ये दिल्या होत्या म्हणून मी ते एक्झाम्पल सिलेक्ट केलंय. नाउ क्वेश्चन नंबर 21. In a physical parameter A can be determined by measuring the parameters B, C, D and E using the relation A is equal to B alpha C beta upon D gamma E delta. If the maximum error in the measurement of A, B, C, D, E are B1%, C1%, D1% and E1%, then the maximum error in the value of alpha determined by the experiment is, and the option are
A B1 plus C1 plus D1 plus E1%, B B1 plus C1 minus D1 minus E1%, C alpha B1 plus beta C1 plus gamma D1 plus gamma delta E1%, and D alpha B1 plus beta C1 plus gamma D1 plus delta E1%. Now see the answer. Here given relation जे आपल्याला दिलं आहे ते रिलेशन आहे A is equal to B alpha C beta upon D gamma E delta. Now from this, according to this, it is clear that the percentage error in A is depend upon the percentage error in B, the percentage error in C, the percentage error in D, and percentage error in E. And according to grouping of errors, all these values जरी या फॉर्म्युला मध्ये डिवाइड मध्ये तरी ग्रुपिंग ऑफ एरर मध्ये पर्सेंटेज एरर सगळ्या क्वांटिटीच्या पर्सेंटेज एरर या ऍड होतील. म्हणून ए मधला पर्सेंटेज एरर काय तर डेल्टा ए अपॉन ए इंटू 100. बी मधला पर्सेंटेज एरर काय तर डेल्टा बी अपॉन बी, पण अल्फाने मल्टिप्लाय केलं कारण अल्फा पॉवर आहे. तसंच सी मधला पर्सेंटेज एरर बीटाने मल्टिप्लाय केलं कारण बीटा पॉवर आहे. सो पॉवरने मल्टिप्लाय केलं आणि फ्रॉम दिस पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला आपल्याकडे आला. सो या डेल्टा बी अपॉन बी इंटू 100, दिस इज द पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ बी and that value is B1. Percentage error in measurement of C is C1, percentage error in measurement of D is D1, and similarly the percentage error in measurement of E is E1. So if we replace that value we get alpha B1 plus beta C1 plus gamma D1 plus gamma delta E1%, and the correct answer is D. This formula या एक्झाम्पल चा उपयोग कुठे होईल? कोणत्याही फॉर्म्युलावरनं जर पर्सेंटेज एरर दिलेले असतील तर तुम्ही पर्सेंटेज एरर त्याच्यावरनं काढू शकता. या प्रकारचे एक्झाम्पल आपण ऑलरेडी यूज केले. हे जनरल फॉर्म्युला मधलं एक एक्झाम्पल आपण घेतलंय. नाउ क्वेश्चन नंबर 22. The equation of state of some gases can be expressed as P plus A upon V square is equal to R theta upon V, where P is pressure, V is volume, theta is absolute temperature, and A and B are constant. The dimensional formula of A is, option is m raised to 1 l raised to 5 t raised to minus 2, B is m raised to minus 1 l raised to 5 t raised to minus 2, C is m raised to 1 l raised to minus 1 t raised to minus 2, and D is m raised to 1 l raised to minus 5 t raised to minus 2. Let's see the answer. Formula आपल्याकडे दिलाय P plus A upon V square is equal to R theta upon V. So by the principle of dimensional homogeneity, जर प्रिन्सिपलचा मी उपयोग केला तर प्रेशरचं जे डायमेन्शन्स येईल that is equal to the dimensions of A upon V square. आणि A म्हणजे द डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला A चाच काढायचा आहे. So dimensional formula of A is P into V square. So if we replace the dimensions, P च्या dimensions are m raised to 1, l raised to minus 1, t raised to minus 2 into l raised to 6. So if we solve this, m raised to 1, l raised to 5, t raised to minus 2 इथे dimensions मिळतील, and hence the correct answer is C. फक्त dimensional principle of dimensional homogeneity, according to this principle, each term in this equation contain equal dimensions. Mean dimensions of P is equal to dimensions of A upon V square is equal to the dimensions of R theta upon V. So according to this we can derive the dimensions of pressure from here. Now next question, question number 23. According to Joule's law of heating, heat produced is H is equal to I square RT, where I is current, R is resistance, and T is time. If the errors in the measurement of I, R and T are 3%, 4% and 6% respectively, then error in the measurement of H is. आपण आताच असं 21 और 20 नंबरचं एक्झाम्पल पाहिलंय की ज्याच्यामध्ये पर्सेंटेज एरर आपण काढू शकतो. ऑप्शन्स आर प्लस मायनस 17%, प्लस मायनस 16%, प्लस मायनस 19%, प्लस मायनस 25%. लेट्स सी द आन्सर. फॉर्म्युला दिलाय H is equal to the given equation जे दिलंय तर फॉर्म्युला H is equal to I square RT. Okay, so according to this we have to derive the percentage error in H. So I square RT, percentage error of I square, percentage error of R, and percentage error in T. So these three percentage error. So we have to add this 3% error here. So H is equal to I square RT.
So percentage error delta H upon H into 100, that is the percentage error in measurement of H is equal to 2 delta I upon I. Why 2 is there? Because I square is there. Delta R plus R, percentage error in R and percentage error in T. So these three percentage error is added here and 100 is common here. So if we put all these value 3 plus 4 plus 6, so here 2 into 3 plus 4 plus 6 and the answer is 16%. So the correct answer is B. Now next question is 24. Question number 24. The circular scale of screw gauge has 50 division and pitch of 0.5 mm. Find the diameter of sphere. Main scale reading is 2. Here diagram is given. Circular scale micrometer screw gauge is shown in diagram and the option are 1.2, 1.25, 2.20 and 2.25. So the circular scale of screw gauge has 50 divisions. So total number of division on circular scale are 50 and pitch of 0.5 mm. So find the diameter of sphere. Main scale reading is 2. List count is equal to pitch of screw upon number of division on circular scale. Here pitch of screw is 0.5 mm and number of division on circular scale are 50. So pitch of screw is 0.5 upon 50. So the answer is 0.01 mm. And now we have to derive the diameter. So diameter of ball is equal to the main scale reading plus vernier circular scale reading into least count. So that is equal to 2 into 0.5 mm plus 25 minus 5 into 0.01. The answer is 1.2 mm. And the correct option is A. So this is the diameter of the ball from this. So first we have to find out here the least count of this vernier scale. The least count of this circular micrometer screw gauge, and from this least count we can use the diameter. Total readingचा फॉर्म्युला आपण या सर्क्युलर स्केल आणि मेन स्केल वरनं मायक्रोमीटर स्क्रू गेज साठी घेतलाय, व्हॅल्यू पुट केलाय तर आपल्याला 1.2 mm आन्सर येत आहे आणि ऑप्शन ए करेक्ट आहे. नाउ द लास्ट क्वेश्चन नंबर 25. द SI यूनिट ऑफ ग्रेविटेशनल पोटेंशियल इज. लास्ट क्वेश्चन है. ए ऑप्शन है J जूल, बी ऑप्शन जूल पर केजी, सी ऑप्शन जूल इनटू केजी and D option joule into kg square. So let's see the answer. SI unit of gravitational potential. Unit काढण्यासाठी फॉर्म्युला रिक्वायरमेंट असणार आहे. So gravitational potential is equal to work upon mass. Now gravitational potential work upon mass is there. So here SI unit of gravitational potential is equal to SI unit of work upon SI unit of mass. So SI unit of work upon unit of mass. Unit of work is joule, unit of mass is kg. So the answer is joule per kg or meter per second square, and the correct answer is B. So from this is the हे एक मॉडेल एक्झाम्पल आहे. सोपं आहे, पण यासारखे जर युनिट फाइंड आउट करण्यासाठी एक्झाम्पल येत असतील तर त्यांचा आपण यूज या प्रकारे ते एक्झाम्पल सोडवू शकतो. हे पहिल्या चॅप्टर वरचे इम्पॉर्टंट सगळ्या एग्जाम मध्ये आलेल्या एक्झाम्पलच्या अकॉर्डिंग काही एक्झाम्पल मी सिलेक्टेड 25 एक्झाम्पल घेतले होते. युनिट अँड मेजरमेंट थोडे लॉंग 2 व्हिडिओ झाले, दोन पार्ट मध्ये एक्झाम्पल घेतले, पण काय करणार त्या क्वेश्चन्स पूर्ण समजून देण्यासाठी त्याचे व्हिडिओची लेंथ थोडी वाढणार आहे. पण होप तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाल, समजून घ्या, याच्यासारखे एक्झाम्पल बघा आणि आवडलं तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. Thank you.